जागा मिळाल्या ठाकरेंच्या सेनेला, तर दादांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्यात खेड या ठिकाणी पुणे जिल्ह्यात। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे निकाल हे आपण पाहतोय। पंचायत समित्यांमध्ये 111 ठिकाणचे निकाल जे हाती आलेले आहेत। पुण्याच्या खेडमध्ये आकडेवारी आपण पाहिली तर शिवसेनेला 1 जागा आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळालेल्या, ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। भाजपला तिकडे खातं देखील उघडता आलेलं नाहीये। पुणे जिल्ह्यातल्या खेड या ठिकाणी साई तेजस्वी या विजयी झाल्या। सांगलीच्या शिराळ्यामध्ये कोकरूड गटातनं साई तेजस्वी या विजयी झाल्यात। तर भाजप आमदार सत्यजित देशमुख यांच्या त्या कन्या आहेत। साई तेजस्वी जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार होत्या आणि त्या विजयी झालेल्या आहेत। साई तेजस्वी यांचा विजय सांगलीतल्या शिराळ्यामधनं कोकरूड गटातनं त्या विजयी झाल्यात। साई तेजस्वी या भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांची कन्या। जनसुराज्य पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्या आता विजयी झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिराळ्यातल्या कोकरूड गटातून साई तेजस्वी या विजयी झालेल्या आहेत। सांगलीमधून ही अपडेट आपण पाहतोय। सत्यजित देशमुख यांच्या त्या कन्या आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे हे निकाल। जिल्हा परिषद 12 पैकी 12 भाजप, मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये मोठा पक्ष। सांगलीमधली आकडेवारी आपण पाहतोय। 16 जागा भाजपला मिळालेल्या आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीला 10, काँग्रेसला 9 तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 1 जागेवर आघाडी दिसते। सांगलीची ही आकडेवारी आपण बघितली, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, आणि सांगलीतले आकडे काय सांगतायत तर भाजप सर्वाधिक 16 जागांचा आघाडीवर। शिंदेच्या शिवसेनेला 4, दादांच्या राष्ट्रवादीला 5, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सांगलीमध्ये मिळालेल्या दिसत आहेत। जयंत पाटील यांचा करिश्मा सांगलीमध्ये चाललाय। पंचायत समित्यांची आकडेवारी। भाजप मोठा पक्ष, भाजपला 45 जागा, शिवसेना 24, राष्ट्रवादी 20, काँग्रेस 8 पंचायत समित्यांवरती, पवारांची राष्ट्रवादी 8 पंचायत समित्यांवरती, ठाकरेंची शिवसेना मात्र सगळ्यात कमी म्हणावं लागेल, कारण 5 जागा या ठिकाणी पंचायत समित्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतात। जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा भाजप 8 जिल्हा परिषदांमध्ये, तर शिंदेची शिवसेना 3 जिल्हा परिषदांवरती, तर दादांची राष्ट्रवादी 1 जिल्हा परिषदेवरती विजयी झाली आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीला, त्यासोबत काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्हा परिषदेमध्ये कमाल करता आलेली नाही। रत्नागिरीमधून मोठी अपडेट। कोसुंब गटातून आपण पाहतोय शिवसेनेचे माजी आमदार सुभाष बनेंच्या चिरंजीव रोहन बने यांचा पराभव झालेला आहे। रोहन बने माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, ज्यांचा आता पराभव झालेला आहे। रत्नागिरीच्या कोसुंब गटातनं भाजपचे प्रमोद अधटराव हे विजयी झालेले आहेत आणि त्यांनी सुभाष बने यांचे चिरंजीव रोहन बने यांचा पराभव केलाय। रोहन बने माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, ज्यांचा की आता पराभव झालेला आहे। रत्नागिरीमधल्या कोसुंब गटातून ही मोठी अपडेट। प्रमोद अधटराव भाजपचे उमेदवार ते विजयी झाले आहेत। रत्नागिरीच्या संगमेश्वर इथल्या कोसुंब या गटामध्ये रोहन बने हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, मात्र त्यांना